आणि श्रीमंत खानदार माणसं आरक्षणाची गरज नाही का? दादाला पाणी पाजा, तुम्ही उपचार करा. आमची आम्हाला काही गरज नाही, काही नाही, काही नाही. आम्हाला दादा होय. आमचा दादा जरा केसाला दाखवला सर महाराष्ट्र पेटू आम्ही बाहेर जाऊन आम्ही त्या बांधला बाहेर काढू. शेळा बुडू त्या गोद बुडू आम्ही त्याला सुटी देणार नाहीत. आम्ही बाहेर जाऊ बाहेर पठ्ठ्या. हो आम्ही खानदार मराठा. आम्ही नारायणगडाच्या पायथ्याशी, आम्ही नारायणगडाच्या पायथ्याशी आम्ही नगरदारांचा उभा राहील. दादा काही होणारच नाही. आम्ही नारायणगडाचे भक्त, आम्ही नारायणगडाच्या पायथ्याचे. आमच्या दादाला काही होणार नाही. नगरदारांना साथ देते. आमचे बाबा रोज दादापाशी उभे असतात. आमच्या दादा उपचार घ्यायला पाहिजे. दादाने उपचार घ्यायला पाणी पाजलं. आपण मुंबईला जाऊ उद्याच मुंबईला जाऊ. दादाला सरकारला चेतावणी आमची. दादाला काय झालं तर आम्ही शिवाजी महाराजांचे आमच्या दादाला काही झालं नाही पाहिजे. शिंदे साहेब, शिंदे साहेब लक्षात ठेवा, तुम्ही मराठा आम्ही पण मराठा. आमच्या दादाला काही झालं तर आम्ही काय करायचं? आमचे किती माणसं मरते आम्ही सुद्धा जगू शकत नाही. माझे दाद पाहिजे दादा महत्वाचे. लग्न काही होऊन जाणार नाही. फक्त दादाला उपचार द्या आणि पाकिस्तानला पाठवा. आणि कोणी नसलं मी जाते आणि त्याला बाहेर काढून पाकिस्तानात पाठवते. तो महाराष्ट्रात व्हायला नाही. गोरगरिबाचा राग येतोय. तो एवढा भयानक वाघ आणि लांडगा आहे. वाघ तुळशीचा असतो, तसा लांडगा लाबाड येतो. बघितलं आपण महिलांचा आक्रोश या ठिकाणी बघितला, त्यांचा राग संताप बघितलेला. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी आहेत. त्यांच्या उपचाराचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांना करण्यासाठी आपण बघतो काही महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. मात्र मनोज जरांगे पाटील हे कसल्याही परिस्थिती निर्माण झालेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत तर ढासळलेली आहे. पहाटेपासून ते दोनदा स्टेजवरच उठून बसले, मात्र ते तोल जाऊन कोसळले. त्यामुळं महिला असतील पुरुष असतील यांच्यामध्ये काळजीचं वातावरण आणि सगळ्यांना असं वाटतं मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी उपचार घ्यावेत. त्यामुळं महिलांची घोषणा